ठाकरे गटाला मोठा धक्का, 6 खासदारांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंचा षटकार. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 विद्यमान खासदारांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गट मध्ये अधिकृत प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये परभणीचे सलग 3 वेळा निवडून आलेले संजय जाधव, शिर्डीचे 2 वेळा खासदार भाऊसाहेब वाघचौरे, धाराशिवचे सलग 2 वेळा निवडून आलेले ओमराजे निंबाळकर, मुंबई ईशान्येचे 2 वेळा खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. पक्षप्रवेशानंतर आयोजित कार्यक्रमात सर्व खासदारांचा शाल, पुष्पगुच्छ आणि शिवबंधन बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नव्या खासदारांचे स्वागत केले. या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, आम्ही यापूर्वी चौकार मारल्याची चर्चा होती, मात्र आज 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा चौकार नसून थेट षटकार आहे. राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हे सर्व खासदार आमच्यासोबत आले आहेत, असे सांगितले. पक्षप्रवेश केलेल्या खासदारांनीही आपल्या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 6 खासदारांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात असून भविष्यातील राजकीय घडामोडींवर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.